ते म्हणल्या महार बोललं मोहर गेली. म्हणजे किती मोहर गेली? ह्याला मोहर गेली. किती मोहर गेली? बामणाच्या मोहर गेली. म्हणलं आपल्याला कुठं जायचंय? आपल्याला बामणाच्या मोहरत जायचंय की नाही? म्हणजे बामणाच्या मोहरत जायचं असेल तर त्या गाढवई का बुद्धाने असं सांगितलं की भिक्खू हा सर्वसामान्य माणसांच्या साठी पूर्ण वेळ कार्यकर्ता असतो. मी असे माझे सहकारी सेवादलातले पाहिलेले आहेत, युक्रांत मधले पाहिलेले आहेत, SFI मधले पाहिलेले आहेत. तर मी आयुष्यभर डाव्या चळवळीत गेलो ना. मी हे सगळे मित्र पाहिलेले आहेत, त्यातले चांगले पाहिलेले आहेत, वाईट पाहिले, सगळं पाहिले. पण जातीचं अंतिम महत्व नावाची जी भानगड आहे ती शेवटच्या क्षणाला का होईना ती येतेच. हाताला लागेल त्याचा अर्थ जे पडेल मिळेल ते काम करायचं, कष्ट करायचे आणि पैसे मिळवायचे. आणि पंचशिलातला आणखीन एक शिला आहे, दारू पिणार नाही. तर आता तुम्ही जा वैरुच्या वस्तीमध्ये, म्हातारी माणसं फक्त दारू पिलेली दिसतील, बाकीचे कोण दारू पित नाही. भंडाऱ्याचं घालतात की नाही? हो, सगळे भंडारा घालतात. भंडारा घालतात म्हणजे काय करतात? खीर करतात. सुबंध गाव एकत्र येतं, खीर तयार करतात आणि सगळ्यांना खीर वाटतं, लगेच भंडारा. शास्त्रज्ञ सुद्धा गणपतीच्या दारात उभं राहत असेल आणि चीफ जस्टिस तर स्वतःच्या घरात गणपती बसून प्राईम मिनिस्टरला बोलवत असतात. कोणत्या लायकीचं शिक्षण आणि कोणत्या लायकीचा समाज घडवतो आपण? विचारपीठावर असलेले सर्व माझे सहकारी मित्र, ग्रंथाचे लेखक संदीप सारंग, त्याचे प्रकाश, उपस्थित भावना बहन, बीच का रास्ता नहीं होता एका हिंदी कवीची त्या कवितेची ही ओळ आहे. तेव्हा साहजिकच प्रश्न असा पडतो की असं कसं काय टायटल दिले. विचार केला लक्षात आलं की त्याला असं म्हणायचं असावं, कवीला संदीपला कवीला असं म्हणायचं असावं की एका व्यवस्थेच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही युद्धाला उभे राहता, संघर्ष करायला उभे राहता, तेव्हा पळवाट नसते, शॉर्टकट नसतो. दॅट इज बीच का रास्ता नाही होता, लढाई करता. असं पळून नाही जाता येत किंवा माघार घेऊन नाही चालत. मग आता काय करू काय नको संपलं. ज्या क्षणाला आपल्या मनात म्हणजे हे नोंदव सुरू होतात की हे करू का नको, त्या क्षणाला आपण अर्धी लढाई हरलेलो असतो. म्हणतो की मधनं पळायचा विचार करू नका, शॉर्टकट नाही आहे. आयुष्य पणाला लावून लढावं लागेल परिवर्तनाच्यासाठी. व्यवस्थेच्या विरुद्ध जी व्यवस्था आता आहे सगळ्या लोकांनी सांगितली. आणि या ग्रंथामध्ये मी संदीपची सगळी जवळपास पुस्तकं वाचलेली आहेत. याच्यातले काही लेख मी पूर्वी वाचलेले आहेत, आता पुन्हा वाचले. मला एक अतिशय चांगली गोष्ट दिसते नव्या जनरेशन मध्ये की संदीप सारखी जी तरुण मुलं लिहित आहेत आता, तर त्याच्यामुळे मधल्या काळात जसे कसे एक वर्ग आलेली होती असं वाटायचं की काय होतं की नाही कुणाला ठाऊक, आपल्यानंतर काय होणार आहे कुणाला माहिती, असं जी एक वाटायचं. तर संदीपची पुस्तकं वाचायला लागल्यावरती असं वाटायला लागले की नाही, अजून काही सारच संपलेलं नाही आहे, बऱ्यापैकी चालू आहे. तरुण पोरं पण विचार करतात आणि मराठी वाचकही त्यांना प्रतिसाद देत आहे. तर आता या बदललेल्या जगामध्ये पुस्तकं किती चालतील याच्याबद्दल मला स्वतःलाच विश्वास नसायचा की कसं वाचणार, कोण वाचणार. आता प्रत्येकाच्या खिशामध्ये एक मोबाईल आहे, तो जगाची पाहिजे ती इन्फॉर्मेशन त्याला 15 मिनिटात देते. त्याच्यामुळे आम्हाला कॉलेजांमध्ये कोणी बोलवत नाही भाषणाला.
पण कॉलेजातली भाषणच बंद झाली आहेत नाही तुम्हाला. कॉलेजमधली पुरोगाम्यांची भाषणं बंद केलेली आहे. म्हणजे माझंच नव्हे, माझ्यापासून ते अगदी सामान्य शाहू फुले आंबेडकर सांगणारा प्राध्यापक याच्यापर्यंत शिक्षण संस्थांमध्ये आता कुणीही बोलवत नाही. गॅदरिंग नाही, वाङ्मय मंडळाचे उद्घाटन नाही, वाङ्मयीन चर्चा नाही, वैचारिक चर्चा नाही. हे कॉलेज पासून तर विद्यापीठांपर्यंत सगळीकडे बॅन आहे. जर समजा चुकून बोलवलं तर तिथल्या प्राचार्याला जाब विचारला जातो की या माणसाला का बोलवलं. हे रयत शिक्षण संस्थेमध्ये घडलेली गोष्ट आहे, इतर सोडा. रयत मध्ये घडलेली गोष्ट आहे की त्या प्राचार्याला शिक्षण अधिकाऱ्याला जाब त्यानं उत्तर द्यावं लागलं. आता कशाला कोण बोललेलो. जे यंग जनरेशनच्या कानावर यातलं काहीही जाणार नाही, परिवर्तनाचा विचारच त्यांच्याकडे जाणार नाही, अशा पद्धतीची सगळी रचना आहे. ग्रंथांची रचना सुद्धा, अभ्यासक्रमाच्या ग्रंथांची रचना ही अशा पद्धतीने तयार करतायत की ज्याच्यामुळे फक्त लाट जी येईल, नव्या पिढीवरती जे संस्कार होतील ते जैसे ते वाढे असतील. नो रिव्होल्युशन. आता याच्यामुळे काय होईल, 12वीच्या वर्गामध्ये माझ्या कॉलेजचं सांगतो, इतरांचं नाही सांगतो. माझ्या कॉलेजमध्ये 12वीच्या पोराला नापास होऊ नये, किती एकच होतं असं की त्याला नापास होईल असं मास्तरला वाटलं. पण मास्तर त्याला कॉपी दिली आणि त्याला सांगितली हे असं लिही. मला सांगतो त्या पोराला कॉपी सुद्धा करता येईना. तर मी मास्तरला विचारलं, सर हे पोरग 10वी कसं पास झालं तेवढं सांगा. म्हणजे जर पोरांना तुम्ही लिहायला वाचायला लिहायचं विसरताय, पोराचा लिहिताच येत नाही, बोलता येते पण लिहिता येईना का. हे आहे ना जवळ. म्हणजे माझा बाप आराधी होता ते मी समजू शकतोय, पण आता मी आराधी आहे. तर मला याचं काहीच कळत नाही. कोण येतो तेवढा घेतो आणि कोणाला करायचं असला तर करतो. बाकीचे यातले लय वांगड आहेत, त्यातले काही कळत नाही. म्हणजे मी ध्यानाच्या क्षेत्रामध्ये मागे गेलो. माझ्या वडिलांना येत नव्हतं, आता मला येत नाही. उद्या कदाचित अशी टेक्नॉलॉजी येईल की माझा मुलगा सुद्धा आराधीच होईल, त्यालाही नाही काय येणार प्राध्यापकातून नाही. पुढचं सिस्टीम कशाच्या विरुद्ध लढायचं आहे हे हेतू तहा चालू आहे. शाळा उगीच बंद पडेनात. संदीप, आता पुढची मोहीम आपल्याला अशी राबवायला पाहिजे जी माधव पाटलांनी अण्णांनी राबवली. पायाची चाळण केली, अनवाणी पायाने हिंडले, डोक्याला काय नाही. आणि ही जी तपश्चर्या त्या माणसाने केली तशी तपश्चर्या पुन्हा आता आपल्याला करावी लागेल. सेव्ह द एज्युकेशन साठी प्राथमिक शिक्षण पर्यंत वाचवावं लागेल. मी शाळा चालवतो म्हणून मला कळते सांगतो. मला पोराला लिहिता येणार नाही, वाचता येणार नाही याची व्यवस्था आहे. वर्गात गेलो, उमऱ्यात शिक्षक उभा राहिलेला हात बांधून, मला कळायचं ना. मी गेलो, ते काय सुरू उभा राहिला, काय चालू म्हणाला, काय चालू. स्पीक वरती एक बाई लेक्चर देत होत्या आणि सगळा वर्ग ते लेक्चर ऐकत होता. आणि शिक्षक हा दोन नवऱ्या उभा राहिला. मी म्हटलं, सर हे काय चाललंय. काय म्हणाल, सर शिक्षण आता असंच जाणार आहे. आम्हाला असंच सांगितलेलं आहे की डिलिव्हर तिकडून कुठून तरी ते भाषण होणार आहे आणि तुम्ही ते लावायचंय आणि तुम्ही शांत बसायचं आहे. म्हटलं, तुम्हाला सर 1.5 लाख रुपये पगार कशासाठी द्यायचा आहे. हे काम तर माझा शिपाई सुद्धा करू शकतो ना. बटन टाकायचं, ते जोडून द्यायचं.
तुम्हाला 1.5 लाख कशाचा द्यायचा पगार? तो म्हणलं सर तुम्ही काय करणार? मी शिकवायला उभा राहिलो, पण मला सरकारनं सांगितलंय तू गप्प जरा बस, हे शिकवतंय ते पोरांना शिकू दे. हे चालू आहे. जे आपल्या पोरांना इंग्रजी शाळेत घालतायत हौसेनं, त्यांची तर इतकी वाताहत झाली तुम्हाला सांगतो. हौसेनं पोरं, गरीब समाजाची माणसं सुद्धा पोटाला चिमटे देऊन ही माणसं इंग्रजी शाळेत पोरांना घालतायत. दर त्याला पोराला इंग्रजी येते की नाही त्याच्या आईला कळत नाही, त्याच्या बापाला कळत नाही. हे पोरग अभ्यास करते म्हणजे काय करते, शिकते म्हणजे काय करते, कोणाच काही कळत नाही. नेकटाय घालते, कपडे उत्तम करते, पोशाख उत्तम असतो, पायात कुठं असतात. घरातल्या माणसाला वाटतं फार पोरग प्रगती करते, पोरग नापास. 10वी नापास झाल्यानंतर ते पोरग म्हणजे घरकारा घातका अशी त्याची अवस्था होते. ना त्याला मराठी येते, ना त्याला इंग्रजी येते, ना शेतात कामाला येते. ही आपल्या पुढची अडाणी पिढी आपण तयार करतो आहोत. म्हणजे आधी जी शिकलेली आहे ती शिकलेली काही अडाणी नाही तसं नाही, ती पण एरपण अडाणीच आहे. शास्त्रज्ञ सुद्धा गणपतीच्या दारात उभं राहत असेल आणि चीफ जस्टिस तर स्वतःच्या घरात गणपती बसून मिनिस्टरला बोलवत असेल. कोणत्या लायकीचं शिक्षण आणि कोणत्या लायकीचा समाज घडवतो आपण? लाज वाटत नाही चंद्रचूडला? हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न होता, गणपती बसवायचं की नाही बसवायचं, बसवा नाही तर नका बसू. प्राईम मिनिस्टरला बोलवून तुम्ही आरती करता आणि स्वप्नात मला येऊन सांगितलं म्हणून जजमेंट लिहिता. याला पायताना मारायला पाहिजे चंद्रचूडला. त्या खुर्चीवर बसल्या त्या खुर्चीचा हात घेऊन यार लिहिलं केलं ते बोलून द्या नको ना. ते सांगून टाकलं, मला देवाला सांगितलं. प्राईम मिनिस्टर म्हणतो मी मानवी नाहीच आहे, मी ईश्वराचाच पुत्र आहे डायरेक्ट. आपण काय करतो जेव्हा तुमच्यावर फार मोठी जबाबदारी, मी फार वेळा लोकांचा घेत नाही म्हणून मी पुस्तकालाही फार बोलत नाही. तर आपण सगळेजण वाचाल आणि मी हे मुद्दाम तुम्हाला सांगतो, हे पुस्तकं वाचा. मी बौद्ध झालो, मी बौद्ध का झालो हे तुम्हाला मला तासभर सांगावं लागेल. हा 5 मिनिटाचा विषय नाही. मी बुद्धाचा प्रचार कसा केला, इतके लाखो लोक कसे आले, हाही एका व्याख्यानाचा विषय आहे. ठीक आहे, 2 मिनिटात संपणार हे कीर्तन नाही, हे खूप वेळ घेणार आहे. त्याच्यामुळे त्याही विषयाला बघायला तुम्हाला 2 गोष्टी मी स्पष्ट शब्दात सांगतो. जोपर्यंत आपण स्वतःला फसवणं थांबवणार नाही तोपर्यंत परिवर्तन शक्य नाही. पहिल्यांदा स्वतःला फसवणं थांबवलं पाहिजे. मी असे माझे सहकारी सेवादलातले पाहिलेले आहेत, युक्रान मधले पाहिलेले आहेत, SFI मध्ये पाहिलेले आहेत. तर मी आयुष्यभर डाव्या चळवळीत गेलो ना. मी हे सगळे मित्र पाहिलेले आहेत, त्यातले चांगले पाहिलेले आहेत, वाईट पाहिले, सगळं पाहिले. पण जातीचं अंतिम महत्व नावाची जी भानगड आहे ती शेवटच्या क्षणाला का होईना ती येतेच. त्याला एक 2-3 सन्मान्य अपवाद आहेत. पहिला अपवाद यशवंत जोशींचा. आयुष्यातली 18 वर्षे मी अण्णांच्या बरोबर काम केलंय, पण कधी यशवंत जोशींच्या मध्ये मला जात नावाची गोष्ट दिसली नाही. उपरा लिहिल्यानंतर अण्णांनी उपरा वाचलं आणि त्यांना तेव्हा कळली माझी जात की मी कुठल्या जातीचा. मग इतके ओष्टामुशीर यायला लागले की म्हणाले मलाही कळलं कसं नाही की तू इतक्या खालच्या समाजात वर आलेला आहे. मला वाटत याच सेवा झाल्याच्या याच्यामध्ये स्मारकावरती मी अण्णांच्या बरोबर अनेकदा भांडणं केलेली आहे. आता हा भांडणारा माणूस त्यांना असं वाटत ते मराठा समाजातलं पोरग आहे. मराठा म्हणजे माने म्हणल्यावर अण्णांनी कधी जातीचा विचारच केला नाही. माझ्या उपरा वाचल्यावरती ते अक्षरशः घुसून पडले. ते म्हणाले की बाप रे माझ्याकडे केवढा अपराध झाला. या पोराला मी मराठा समजून मी भांडत होतो त्याच्याबरोबर, तो बरोबर चालत होता. अशी 5 नावं मी सांगू शकेन की ज्यांच्यामध्ये मला जात नाही दिसली कधी आयुष्यात नाही. आणि लावलं कधी तुम्हाला जातीचा त्या माणसाला कधी स्पर्शच झालेला नव्हता, कधीच नाही.
म्हणजे तो त्या आम्हालांच्या बरोबर आहे तेवढ्याच ताकदीनं राहिला आणि आमच्या भटक्यांच्या बरोबर आहे तेवढ्याच ताकदीनं राहिला. त्या ब्राह्मण असणं हा काही कोणाच्या कुठल्या जातीचा आहे याच्याशी आमचं भांडण नाही. आमचं भांडण होल कास्ट सिस्टीमच्या बरोबर आहे. म्हणून बाबासाहेबांच्या बरोबर जे ब्राह्मण राहिले त्यांचं आम्ही स्वागतच केलं. आम्ही अशी काही विकृत भूमिका घेत नाही. आंबेडकरवादी असतो तो कधीही विकृत भूमिका घेत नाही. आम्ही कोणत्याही एका जातीच्या विरुद्ध नाही, एंटायर संबंध सिस्टीमच्या विरोधात उभे आहोत आणि ती सिस्टीम ही विषमतेनं भरलेली आहे. म्हणून आम्हाला समतेकडे जायचं आहे. म्हणून संविधान तिकडे आपल्याला जायचं आहे. जाती तर मी तुम्हाला सांगितलं भयानक आहे. किती भयानक आहे ते माझा एक लेख आहे त्यात छोटा, मी धर्मांचं काम केलं वगैरे. तर साधी गोष्ट सांगतो संदीप, आपण थोडस जयभीमवाले आहे ना ते जरा थोडस दुसऱ्या अंगाने विचार करायला पाहिजे. माझी स्वतःची गोष्ट सांगतो. माझे आम्ही 3 भाऊ होतो. एक वारला, आता आम्ही दोघे आहोत. म्हटले काय वडील वारले. वडील वारल्यावरती मी बौद्ध झालो होतो. मी म्हटलं माझ्या पद्धतीने करणार आणि ते विधी जो करायचा आहे तो बौद्ध पद्धतीने करू. भाऊ म्हणाला नाही म्हणाला, ते तुमचं काय असेल ते तुमच्या बरोबर, मी माझ्या जुन्या पद्धतीने करणार, म्हणजे हिंदू पद्धतीने करणार. गावकरी जमा झाले म्हणजे की येणे का काय तुम्ही काय दोघे हे करत बसलाय. ते आमच्या वारकरी संप्रदायात होते ना, आयुष्यभर ते पंढरपूरला जात होते, आमच्या बरोबर येत होते, तेव्हा आम्ही वारकरी पद्धतीने करणार. मी त्यांना सांगितलं मला तिन्ही गोष्टी मान्य आहेत. तर मी भारताचं संविधान मानतो. माझं धार्मिक स्वातंत्र्य मी माझ्या पद्धतीने करेन. भावाला असं वाटतंय ते सगळे नैवेद्य ठेवत जावे, त्याने तसे जावे. आणि गावकऱ्यांना असं वाटतंय की दिंडीत भजन करत जावे, तर त्याला भजन पसायदान करत जावं. मला काय चालतं. म्हणजे या तिन्ही गोष्टी जेव्हा केल्या तेव्हा गावकऱ्यांच्या हे लक्षात आले की हे लक्ष्मण म्हणते ते बरोबर आहे. तर सगळी फुलं उकळत गेलं, रडत नाही गेलं. मधला भाऊ रडत निघाला होता. म्हणलं आयुष्यभर आम्हाला मी सांभाळलं, मी करा जाणार तर सगळेच आहे, तेही गेले. आता सगळे माझ्या बरोबर काय धर्मांतरित झाले काय? सगळे भटके कोटीवर आहेत. पाटीलचे सगळे कोटीवर काय माझ्यावर आले काय? नाही. 4-5 3-4 लाख लोक आहेत. 3-4 लोकांना आपण सर्टिफिकेट 3-4 लोक आले म्हणजे अजून 97% संख्या राहिली मित्रांनो. आता त्यांना जर इकडे आणायचं असेल तर पहिली गोष्ट आमचं वर्तन बदललं पाहिजे. आमच्यासारखं व्हावं असं त्यांना वाटलं पाहिजे. तर ते मग विचार तरी करतील की यांच्या बरोबर जावं कराय. तर पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, निगेटिव्ह नाही. मी अख्ख्या धम्म यात्रेमध्ये बुद्धाचं नाव न घेता सारं बुद्धाचं तत्वज्ञान सांगत होतो. शेवटी सांगायचं सारं भगवान बुद्धाने सांगितलं. कारण बुद्ध म्हणलं की महार, आंबेडकर म्हणलं की महार. आता ह्याला काय करायचं. संबंध विवेचन केल्याच्या नंतर शेवटी मी त्याला सांगायचो की हे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि हे तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये आपण रोज जगतो आहोत. आपल्याला नवीन काही संदीप करायचं नाही आहे. आपल्या बापदाद्यांनी ह्याच्या आईने वहिवाट काढा. वहिवाट आता पाठीच्या बोलत होते करता तर मला माझी उत्सुकता काढली की म्हणलं त्यांच्याबरोबर सविस्तर जाऊन बोललं पाहिजे की भंडारा समाजामध्ये काय पद्धती होत्या. हे खरंच आहे, हा प्रांत जो आहे तो सगळा बुद्धाचा प्रांत आहे. याच्यामध्ये तुम्ही 100% मी तुम्हाला सांगतो की वहिवाटीतला बुद्ध सापडलाच पाहिजे. हा वहिवाटीतला बुद्ध लोकांना सांगा ना, मग बुद्धाला विरोध व्हायचा विरोधच येत नाही. गावगावची मंदिर आहेत, बुद्धाचीच आहेत. पण आपण जर त्याला असं सांगत गेलो ना की हे तुझं देऊळच आहे, काय होतं हे बुद्धाचं आहे, तिची भांडण होती. तसं काय सांगताय त्याला उद्या वेगळ्या पद्धतीनं सांगा ना. भंडाऱ्याचं घालतात की नाही, सगळे भंडारा घालतात. भंडारा घालतात म्हणजे काय करतात, खीर करतात. सुगंध गाव एकत्र येतात, खीर तयार करतात आणि सगळ्यांना खीर वाटतं, त्यावेळी भंडारा. आपण काय करतो, हेच करतो ना. त्याला अप्रोच बदलला पाहिजे धम्म प्रचाराचा. मला अनेक माझं त्याच्यावरती त्या
एका चॅनलला माझा इंटरव्ह्यू आला की मी धर्मप्रचार कसा केला. मग अनेक भिक्खूंनी मला विचारलं की तुम्ही आमचे वर्ग घ्या आणि आम्हाला तुम्ही सांगताय त्या पद्धतीने सांगता येईल का, त्याचा आम्हाला तुम्ही शिकवा. मी म्हणलं हे शिकवण्याचा मुद्दा नाही आहे, जगण्याचा मुद्दा आहे. मी 12च्या आत जेवणार नाही हा नियम झाला, पण ज्याच्या घरी चूल पेटली जाईल त्याने तुला 1 वाजता जेवायला घातलं तर खा ना. आता त्याला जर तुला सांगायला नाही म्हणजे 12ची वेळ संपली आता मी खाणार नाही बरं नको खाऊ, तर त्या माणसाला काय वाटेल ते विचार कर ना. त्या ते जे संबंध नियम आहेत तुमच्यासाठी ते सुद्धा आपण तारतम्यानं वापरले पाहिजेत. आता जग बदललेलं आहे. आता तुम्ही वाहनांमधनं हिंडताय त्याला एवढी करत नाही, कशाला टिकताय नाही चालत ना. एसटीने हिंडताय, गाड्या आहेत स्वतःच्या. मग आता तुम्हाला हे कशाला पाहिजे. कारण मी भिक्खूंना कुणाला बोलवत नाही, त्यांचा अनादर नाही करत, पण मी कधीही माझ्या कार्यक्रमांना त्यानंतर भिक्खूंना बोलवायचं नाही असं ठरवलं. तर ही फुकटची म्हणजे तिकडे बामण इकडे बामण, ते बामण हे बामण, हे बामण बरे ते बामण बरे, तुम्ही बामण खाऊ पात्रे, तिकडे फुकटचं खाणे इकडे फुकटचं खाणं काय घडलाय एवढंच नाही घडलं. तुम्ही बुद्धाने असं सांगितलं की भिक्खू हा सर्वसामान्य माणसांच्यासाठी पूर्ण वेळ कार्यकर्ता असतो. त्याच्या दुखण्या खुपण्यापासनं त्याच्या सर्व सुख दुःखांमध्ये सामील असतो भिक्खू. म्हणून गाव त्याचं ऐकतं. आता का ऐकत नाही एका शेवटच्या एका मिनिटात सांगतो आणि संपवतो. मी दीक्षा घेतल्याच्या नंतर जे लोक माझ्यावर होतच आहे, अनेक लोक माझ्याकडे आले. मला म्हणाले आता आता काय करायचं. मुंबईला रेसकोर्स वरती ते सगळं जाळून मिळून टाकलं ते ठीक आहे, पण परत घरी गेल्यावरती आता काय करायचं. कारण भीक मागण्याची एकच गोष्ट येत होती, त्याला पत्काल टाकून दिली, जोड्या जाळून टाकल्या, ते हडकं विडकं ती सगळी होती जाळून टाकली. आम्ही काय करूया. मला फोन आला किसनरावचा आनंद. किसनराव मला म्हणाले दादा असं झालेलं आहे की आता याचं असं झालं काय करूया. ठीक आहे म्हणून मी येतो. गेलो, मिटिंग घेतली सगळ्यांची. ते सगळे सुचात होगी, हे सगळे स्मशानभोगीच्या सगळ्या झोपड्यांमध्ये बारक्या बारक्या राहायचे. या सगळ्यांनी जमा केलं. म्हणलं आपण काय करू शकतो असं तुम्हाला वाटते, तुम्ही सगळेजण मला सांगा आपल्याला काय करता येईल. ते म्हणले साहेब आम्हाला काहीच येत नाही, आम्हाला काय येणार, आम्ही मागून खाणारे लोक. आता इथं निघालो तर मागूनच खाणार. मी म्हणलं नाही, आपण आता बोलतोय ना, मग आता भिक्षा नाही, भिक्षा मागायची नाही. दुसरी गोष्ट चोरी करायची नाही. 2 गोष्टी पहा, बाकीचं काय करायचं ते करा. हा देश चोरांचा आहे, हा देश चोरांचा आहे, हा देश खोटं बोलणारांचा आहे, हा देश प्रचंड द्वेषावरती उभा आहे आणि त्याच्यात आपल्याला प्रेमाचं गाणं गायचंय. मोठी अवघड गोष्ट आहे, आपल्याजवळ राहायचं नाही काय. मग आता तुम्ही काय करणार आहात. म्हणजे आम्ही काय करू शकता. हे बघा म्हटलं तुम्ही काय काम करणारे लोक नाही. खांदा जाऊन सांगितलं खाणार नाही, भरा सांगितलं भरणार नाही, मजुरी सांगितली करणार नाही. मग आता म्हणले आपण असं करू, काय करूया. म्हटलं आपल्याला चालता येते काय. अहो म्हणजे दिवसभर चालत तर राहतो. भीक मागायची म्हणजे काय बसून म्हणजे फिरायला लागते. बात म्हणलं उत्तम. आता म्हणजे एक पोतं बारकं असं खांद्यावर टाकता येईल का. हो म्हणजे टाकता येईल की. मग म्हटलं बास आमच्याकडे काय करायचं, पैसे कुठे, भांडवल कुठे. म्हटलं नको आपल्याला भांडवल, आपल्याजवळ कुठे भांडवल आहे, कोणाची कर्ज काढले तर आपण कशात फेडणार आहे. म्हणजे पैसे कसे तयार होतील म्हणून होतात. म्हणलं पोतं घ्यायचं, पाठीवर टाकायचं, रस्त्यानं गावातल्या हायवे नाही, गावातल्या रस्त्याने इंडायला लागलं की बाटल्या पडलेल्या असतात पाण्याच्या, लोकांनी पिऊन टाकलेल्या असतात. म्हणजे हो म्हणजे बाटली उचलायची असते का नाही, ती पिशवीत टाकली त्या पोत्यात टाकली तर त्याला काही वजन आहे का नाही. बस सुरू करा. संध्याकाळपर्यंत जेवढ्या बाटल्या ज्याला जमतील तेवढ्या जमवा. जिथे कार्यक्रम चालले तिथे लय बाटल्या पडतात तिथे जावा. मग त्याचे शोध तुम्ही घ्या, कुठं कुठं बाटल्या पडतात. करायचं काय बाटल्याचं. म्हणलं संध्याकाळी यायचं आणि प्लॅस्टिक विकत घेणारा जो तिथे भंगार घेणारा असतो त्याच्याकडे जायचं आणि वजनावर तिथे विकायचं. मग किती पैसे मिळतील. म्हणलं तुम्ही सांगा मला किती मिळतील ते मिळवून. मग बाटले येता येता ते भंगाराकडे वळले.
आणि भंगार वेचायला लागले. पहिल्यांदा सायकलवर चालत जायचे, सायकलवर यायचे, नंतर मोटरसायकलवर जायला लागले आणि आता टेम्पो घेऊन जातात, मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट घेतात. हा बदल किती वर्षातला आहे? मी फक्त सांगितलं पॉलिटिक्स आहे, क्रिकेट आहे, चोरी नाही करायची, नाही करायची. पारधी सगळ्यात अवघड गोष्ट होती, सगळ्यात अवघड पारधी. ते कोणाचं ऐकत नाही, ते कोणावर बोलत नाही, कोणा शेजारी बसत नाही, बसलं तर चवड्यावर बसते, पटकन उडी टाकून पळून जाता आलं पाहिजे असं बसते. आता याच्याशी मला त्यांच्यातलं तर मला माहिती सगळं. मी त्यांच्यात गेलो, त्यांना मी सांगितलं तर काय करायचं ते पण सांगतो. आता आम्ही काय करायचं, चोऱ्या तर तुम्ही करायचे नाही म्हटलं, आम्ही त्याचे दरोडे थोडे घालत होतो, पण पोटा पाण्यासाठी कुठं कंस खा, कुठं काहीतरी खा, कुठं काहीतरी खा खाण्यासाठी करत होतो. आता ते पण तुम्ही बंद करून टाकलं, आता काय करायचं म्हटलं, काय करता येईल मला काहीच येत नाही. बरं, आज तुम्ही कुठल्याही सिग्नलला उभे राहा, मुंबईच्या, पुण्याच्या, नाशिकच्या, धुळ्याच्या, औरंगाबादच्या, नागपूरच्या कुठल्याही स्टँडवर जा, कुठल्याही सिग्नलला उभे राहा आणि तिथे फुलं विकणारा जो माणूस आहे, ती पोरं आहेत, त्यांना बोलवा आणि त्याला विचारा कुठल्या समाजातला आहे. तो तुम्हाला 99% वेळा सांगेल मी पारधी समाजातला. जे हात चोऱ्या करायला निघाले होते पिढ्यानपिढ्या, ते हात मी आता फुलं विकायला लावलेले आहेत. ही यशस्वी वर्ष असते तर त्यांनी मला सत्कार केला असता या कामासाठी. हा बरोबर आहे. आणि मी जर का बामण असतो चुकून तर नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला असता, कारण लाखातली चोर माणसात आणली या माणसानं दिला करा नोबेल. मला काय नोबेल द्यायचं म्हणत नाही का, तुम्ही बामण असतो, बामण असून हे केलं तिच्या आईला, पण आम्ही त्या तत्त्वाने केलं की रे, आम्ही पण चोरच होतो ना, आम्ही चोऱ्या करतच होतो ना, पण आम्ही चोऱ्या सोडल्या. लिंब विकतायत, मंडईमध्ये जाऊन बघायची काय गोष्ट खोटी सांगत नाही. इथं मंडईत जा, मार्केट कमिटीच्या बाहेर जी लिंब विकत घेतलेली असतात, बसलेले असतात लोक, काय करतात ते दिवसभर ती पोरं आणि बायका ते लिंब ओवत असतात. एक भावली असते खाली, ते लिंब ओवतात, वरती विवाह ठेवतात, गाठीला बांधतात आणि चौकात घेऊन उभे राहिलेले असतात आणि तुम्ही ते तुमच्या गाड्यांना विकत घेता. याचा खर्च किती असतो? 5 किंवा 10 रुपयामध्ये ते त्याचं सगळं भांडवल असतं त्याचं, आणि तो विकतो केवढ्याला? 40-50 रुपयाला विकतो. आणि गाडीवाल्या माणसाला काही तेवढे जास्त असतात, तो 40 रुपये कमवतो. ही सगळी प्रजा मुंबईला दादरच्या पुलाखाली राहते. बदल कसा होत नाही? होतो. आणि बाकीचे हे जेव्हा बघतात की सगळ्यांनी बंगले बांधले, 20 वर्षात मी तुम्हाला असे बंगले दाखवतो की जे तुम्ही विश्वास ठेवणार नाही. तुझ्या माझ्या घरापेक्षा उत्तम बंगले आहेत. पारध्यांचे जाऊन बघा, कोल्हापूरला शांतीनगर आहे, जाऊन बघा, सगळ्या पारध्यांनी बंगले बांधले, 1 नंबर. मला विचारलं किती शांतीनगर नाव ठेवलं त्यांचं. पोलीस मला तिथे गाडी काय बसायची, पोलिसांचा पिंजरा. पोलीस मला कार्यक्रम झाल्यावर हसले. ते म्हणजे साहेब काय तुम्ही शांतीनगर नाव ठेवले या पारध्यांच्या वस्तीचं? म्हणलं का? अरे काय हे काय, ही आमची गाडी रोज आहे, ह्यांच्या रोज बोंबा मोठी करता करता आणि यांचं निस्तरता रक्कम होते, आणि तुम्ही याला शांतीनगर कसं म्हणताय? साहेब म्हणलं थांबा जरा, एक दिवस असा येईल की ही वसाहत ही सातारा जिल्ह्यात नाही, राज्यात आणि देशात नावाची जाईल, अशी ही वसाहत होईल. आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने आता तुम्ही कुणी तिथे जा, इतके उत्तम बंगले, इतके स्वच्छ बंगले, इतके स्वच्छ रस्ते, हे सुख तुम्हाला सगळं तिथे शांतीनगर मध्ये बघायला मिळेल. त्याचं कारण काय? या पारध्यांना बसवून सामुदायिकरित्या व्यवसाय दिला सेंटरिंगचा. आज कोल्हापूर मधली सगळी सेंटरिंगची कामं ही मोनामळी इथे आमच्या लोकांची, की ते पारध्याला देतात कोटे बिल्डर, की यांची टोळी काम फास्ट करते. शेवटी काय आहे? स्किल आहे ना, हे स्किल वापरलं आणि ते आधुनिक मार्केटमध्ये आणलं आणि त्याचं व्हॅल्युएशन झालं. हे सगळ्या जमातींमध्ये झालं. हे माझ्या डोळ्याने बघतोय. इथं दौडला गेलो, पोळी तुमचीच वसाहत होती,
मेन विजय मोरे विजयराव म्हणजे दोघे पण विजयराव आणि मी तिथे गेलो. आता सुप्रियाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला पटेल ना की आम्ही वैदूंच्या वस्तीत आलो. एवढं ते सगळं बदललेलं. मी म्हणलं कसं काय बदललं. साहेब म्हणले तुम्ही तेव्हा मोर्चे काढत होता, या जागा तुम्ही आम्हाला मिळवून दिल्या आणि त्यानंतर आम्ही मागं वळून पाहिलं नाही. काय करता. हाताला लागेल ते करतोय. जाधव हाताला लागेल ते याचा अर्थ जे पडेल मिळेल ते काम करायचं, कष्ट करायचे आणि पैसे मिळवायचे. आणि पंचशिलातला आणखीन एक शिल आहे, दारू पिणार नाही. तर आता तुम्ही जा वैदूंच्या वस्तीमध्ये, म्हातारी माणसं फक्त दारू पिलेली दिसतील, बाकीचे कोण दारू पित नाही. करायला लागते ना, कारण केल्यावरती होत आहे ना. मी काय जादूची कांडी फिरवली नाही. मी त्याला सांगितलं आपल्याला सांभाळायचंय. आपण बुद्धाचेच महाराजदार आहोत, आपण ओरिजिनल बौद्ध आहोत. आपल्याला काय करायचंय, आपल्याला काहीच करायचं नाही. आपण हिंदू आहेच नाही. हिंदू आमच्या घरी घेतच नाही. हिंदू आम्हाला शिकवणच घेत नाही. हिंदू आम्हाला घरातच घेत नाही. हे हिंदू नावाची भानगड आमच्या वाट्याला कधी आलीच नाही. आमची लग्न सुद्धा आमचे लोक लावतात, आमच्या पंचायती आमचे लोक बसवतात. आता यांनी कायदे करून आम्हाला केलं आमचं वाटोळं. पण पंचायती आता त्या पंचायती आमच्या परवडले की हो. आता तुमच्या परवा नाशिकला घडलेली पंचायत कसली भारी पंचायत आहे. कसल्या भारी पंचायतीतले लोक आहे तुम्ही. अरे आमचा माणूस दारू पिला तरी जातो, येतोय ना घरी. तो स्वतःच्या बायकोच्या तिथेच जातो, दुसऱ्याच्या बायकोकडे जात नाही. गेला तर मी येणार म्हणून समजा. असल्या शिक्षा आहे. जाऊच शकत नाही दुसऱ्याच्या अंतरावर. हो, आणि तसं झालं तर दुसऱ्या दिवशी पंचायत बसते आणि त्याची जी काय होते तर ते मरणापेक्षा जास्त भयंकर शिक्षा असते. तर हे लोक करत नाही. नैतिकता ही गरीब माणसांनी सांभाळलेली गोष्ट आहे आणि श्रीमंत लोक सर्वाधिक उच्चृंखल आणि सर्वाधिक अनैतिक लोक आहेत. भ्रष्टाचार नावाचा शब्द खालच्या समाजात कुठेही नाही. भ्रष्टाचार नावाचा शब्द फक्त उच्चवर्णीय समाजात आहे. कारण तुम्हाला आचार आहे, तुम्हाला विचार आहे. आमच्याकडे फक्त आचार आहे आणि पूर्वीचा आलेला विचार आहे. आम्ही सगळे टाक पुसतो. मी त्यांना विचारायचे की तुम्ही बकरी कशाला एवढी कापताय. मग भाऊ तुम्हाला आश्चर्य वाटेल. आम्ही 4 भाऊ होतो ना, तर 3 भाऊ तर 3 भाऊ आणि 4 बहिणी. 7 जणांची जत्रा म्हणजे काळूबाईला 7 बकरी पडायची. माहिती का, 7 बकरी कापड लागायची. बौद्ध झाल्यावरती त्याला मी एवढंच सांगितलं की आपण वडिलांच्यासाठी करायचंय ना, तुम्हाला करा. मग आता काय करायचं, तर मध्य मार्ग करायचा. इकडे टोकाला जायचं नाही, तिकडे टोकाला जायचं. पण काय करायचं, आपण म्हणलं अख्ख्या घराच्या वतीने एकच बकरा टाकूया. चालेल सगळी कबूल. तर महागाई एवढी वाढलेली आहे. बकऱ्याला कमी पैसे असतात का, 3,000 4,000 बकरं घेते. एवढंच बोकाड असलं तरी एवढं पैसा कुठं आणणार. मग सगळ्यात ठरलं एकच बकरा टाकायचं. आता मी तुम्हाला सांगतो, मगाशी कोणतरी सांगितलं की तुम्ही सांगितलं मला वाटतं की जात सोडून दिलेलं गाव आहे तिथे मडीचे. ही मडीची यात्रा ही भटक्यामुक्तांची यात्रा होती. आज ती 25 पैसे सुद्धा भरत नाही. जेजुरीची यात्रा बंद पडत आली. गाढवांचा व्यापार बंद झाला. आज गाढवं कुठे दिसत आहेत तुम्हाला, दाखवा मला. मी लहान असताना 10-20 नाही 100 गाढवांचे आमचे कळप असायचे ना, मेंढत असायचे. संघटनेला हा विचार केला की नाही गाढवं एका अशी चळवळ करूया. माझे वडील माझ्यावरती काठी घेऊन आले. म्हणले आम्ही पोटाला काय घालायचे, तुला करणारी गोष्ट आहे का, तू शिकला म्हणजे शहाणा झाला का. मी त्यांना समजून सांगितलं की महाराज उपाशी मिली का. आंबेडकरांनी सांगितलं 56 झाली की आता हे सगळं सोडा. काय काय सोडलं, पळ सोडली, जाऊन एसकरची मागायची ते सोडली, हराट्या होत्या, हडकी आडळा होता तो सोडून दिला. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की पुन्हा या नरकात येऊ नका. घरातले बसोबापासून सगळं देऊन नदीमध्ये फेकून दिलं. आणि त्यातल्या कुणालाही प्लेग झाला नाही, पटकी झाली नाही, कसलाही रोग आला नाही, कोणी पटापटा मेले नाही. सगळे शहरात गेले
बरोबर आहे का? वडील म्हणाले बरोबर आहे. आता महाराजांची काय परिस्थिती आहे ते म्हणल्या, महाराज बोललाय मोहर गेले. म्हणजे किती मोहर गेली? ह्याला मोहर गेली, किती मोहर गेली? बामणाच्या मोहर गेली. म्हणलं आपल्याला कुठं जायचंय? आपल्याला बामणाच्या मोहरत जायचंय की नाही? म्हणजे बामणाच्या मोहरत जायचं असेल तर त्या गाढोई का एका जागेला राहा, घर करा, जागा विकत घ्या, सरकारी जागा घ्या. आम्ही आहे. मी तुम्हाला सांगतो गेली 20-25 वर्षात मी खरंच आता आता मला लिहिण्यात तुझा प्रॉब्लेम सांगितलं. हे अनुभव सगळे पोरांनी आता लिहिले पाहिजे की काय आहे हे, कसं बदलू शकतं. फक्त मी काय केलं, मी काय जादूची गाडी नाही करू. मी त्यांना एवढंच सांगत राहिलो की आपल्याला पायावर उभं राहायला पाहिजे, आत्मनिर्भर झालं पाहिजे. आपला विकास सरकारी तिजोरीतनं होणार नाही, सरकार आपल्याला राखीव जागा देणार नाही. आपण जीव उठून 50 वर्ष काम केलं तरी आपल्याला हे मुख्य प्रवाहामध्ये घ्यायला तयार नाहीत. तेव्हा त्यांची वाट न बघता आपण मुख्य प्रवाह झालं पाहिजे. आणि माझ्या सगळ्या जय गुरुमाल्या बांधवांनी या कामासाठी जे सहकार्य केलं ते अप्रतिम आहे. पुढारी सोडून द्यावं. आमचे हे कधी गल्ली गोळात आमचे पुढारी येत ना ते उपयोगाचे नाहीत, संधी सोडून द्या, ते नाहीच मदत करेल. एक फक्त गोष्ट सांगतो, एके ठिकाणी आमचा ज्यांनी नाव धर्म स्वीकारला होता त्या माणसाची आई आली मराठवाड्यामध्ये. एक तळकाडी जायला तयार नाही. आता आईला न्यायची कशी? मला फोन आला की काय करायचं, कसं न्यायचं. आता असं झालंय, आम्ही दोघे भाऊ फक्त धर्मांतरित झालो, बाकीचा काही समाज झालेला नाही. आणि त्यांनी बहिष्कार टाकलाय आणि ते म्हणतात आम्ही उचलणार नाही, येणार नाही, काय करू? म्हटलं तू जा देवीमाल्यांच्या वस्तीमध्ये आणि तिथल्या कोण कार्यकर्ता असेल त्याचा फक्त मला फोन दे, मी इथनं निघतोच आहे, पण तू फक्त त्याला फोन दे. गेला, त्याने फोन लावून दिला. मी तिथल्या जेबीवाल्याला फोन केला, त्याला म्हणलं जेबी, म्हणलं काय सांग? अरे म्हटलं असं असं झालेलं आहे, मेहनत झालेली आहे आपल्या समाजातली एका महिलेची आणि काही गाडी उचलायला तयार नाही, काय करता येईल? गोष्ट तुम्ही काय काळजी करताय, तुम्ही निघा तिकडून, तोपर्यंत सगळी तयारी करतो. मी गेलो तेव्हा 3,500 माणसं जमलेली होती आणि थाटामाटामध्ये आमच्या त्या माऊलीचा अंत्यविधी झाला. असं नका समजू की आम्ही एकटे आहोत, नॉट एट ऑल. आम्ही सामूहिक आहोत, आम्ही समाजात म्हणून जगतो आहोत, समाज म्हणून धर्मांतर केलेलं आहे. ही गरीब गरीब माणसं आहेत, जमीनवाले काही फार श्रीमंत कुणी नाहीत, पण ही असली काम आहेत. या सगळ्या कामांना बदल येते. 2 पत्र्याची पानं द्यायची, काय आवड नसते. ते 2 पत्र्याची पानं देते, त्याला घराला जागा देते, बघता बघता लोकांनी घरं बांधली. आणि आज मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी धर्मांतर केलेली आहेत त्यातल्या 90% लोकांनी स्वतःची घरं बांधलेली आहे विदाउट एनी मनी. सरकारकडनं एक नवा दमडा न देता हे होऊ शकलं, याचं एकमेव कारण सामुदायिक पुरुषार्थ, संघटनेने केलेली मेहनत. आमचं कुणी छापत नाही, तेव्हा काय कॅमेऱ्याला होते कुणाला माहित. म्हणजे आमचं थोबाड दाखवलं तर फुटणार आहे कुणाला माहिती, काही दाखवत नाही. मग मला नको दाखवू, पण हे काय चाललंय ते तर दाखवणं लोकांना, म्हणजे लोकांच्या सिग्नल जाईल. त्या हिंदू बिंदू काय करणार, आमचा त्याच्यावर विश्वास नाही. आम्ही कुणी हिंदू नाही, ओबीसीचे लोक कुणी हिंदू नाही, हिंदू नावाची भानगड नाही. 12व्या शतकापर्यंत हिंदू हा शब्द कुठेही नाही. ज्ञानेश्वरीत हिंदू नाही, तुकारामाच्या गाथेत हिंदू नाही, कोणत्याही साधू संतांच्या ग्रंथात हिंदू नाही. हे कुठं मध्ये उपटलंय तर ते बामणाच्या डोक्यात उपटलंय. आणि त्यांनी सुरू केलं हिंदू हिंदू. हिंदू म्हणजे बौद्ध आहे, म्हणजे सांगितले ना ग्रंथामध्ये की हे सारं बंद करा. जिथे वैदिक आहे हे अवैदिक आहे, ते ब्राह्मण आहे ब्राह्मण इतर आहे, हे सारं बंद. एक बाजूला वैदिक आहे, दुसऱ्या बाजूला बुद्ध आहे. कुठे उभं राहायचं तुम्ही ठरवा, या बाजूला उभे राहा किंवा या बाजूला उभे राहा. कुठे उभं राहायचं तिथं उभे राहा, पण 2च मार्ग आहे. मध्ये अपेक्षा काय नाही, मी सेक्युलर आहे, मी आहे तेव्हा आहे. तू सेक्युलर आहे नाही तर काय आहे, मी लिहिले. आता मी सेक्युलर आहे, मी सेक्युलर काय काढेल. मी भाईला सांगितलं, भाई तुम्ही सेक्युलर ब्राह्मण, बाबाला सेक्युलर मराठा, आणखी जगद्गुरुवर सेक्युलर माळी. अरे म्हणलं या सेक्युलरचे चिंध्या तुम्हाला प्रतिष्ठा मिळते तुमच्या घरात गेल्यावर,
आम्ही बोलणार काही काही नाही ना, शिकला असू दे नाही तर फिक्युलर असू दे, आम्ही काय काय राहिले ना, का म्हणलं आम्हाला बदलायचं. तुम्ही बदला नाही तर नका बदलू, आम्हाला बदलायचे. बाबासाहेबांच्या रस्त्यानं जायला सांगितले, त्या रस्त्याला आम्हाला जायचंय. आणि म्हणून मी सांगितलं की आता सवलती वगैरे आम्ही काही मागत नाही, तिकडे गेल्या काही त्यांची आम्हाला गरज नाही, शिक्षण द्याल की नाही. एकच गोष्ट 50-70 वर्षात मिळत होती शिक्षण, ते तुम्ही आमचं काढून घेतलेलं आहे. जिल्हा परिषद शाळा बंद पडणं म्हणजे कोणाची शाळा बंद पडतात, नगरपालिका महानगरपालिकेची शाळा बंद पडतात म्हणजे कोणाची शाळा बंद पडतात. हा संबंध लाभ बहुजन समाजाचा आहे, पाटीलचा आहे. हा समाज हे भटक्या समाजात नाही, आम्हाला वाटेल एवढं चालतं. बाकीचं जे बंद पडतंय ते सगळं आपल्या सगळ्याचं बंद पडते. आणि ह्याच्यासाठी जर आपण लढलो नाही तर आपल्याला इतिहास क्षमा करणार नाही. कारण बाबासाहेबांच्या आणि गांधींच्या, नेहरूंच्या, सरदार पटेलांच्या, बाबासाहेबांच्या या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही लोक शिकू शकलो, गाडवा मागणं माणसात देऊ शकलो. पण ही सारी सिस्टीम आदेश बंद करणार आहे आणि त्याला पुन्हा संवर्ग व्यवस्था आणायची आहे. मनुस्मृतीची चर्चा त्यासाठी करावी लागते की तुम्ही काय लायकीचे लोक आहात, तुमच्या घरातल्या बायकांना तुम्ही काय लायकीनं वागवलं आणि सार्वजनिक जीवनात काय वागवतात. मला खरं म्हणजे चाकणकरांचं वाईट वाटतं, त्या मालिक समाजातल्या माझ्या माहितीप्रमाणे. आणि महात्मा फुलेंच्या समाजातल्या बाईनं एखाद्या भोंदू बाबाला गुरु मानावं, अरे काय ते पैताना मारायला पाहिजे हो. त्या गुरु कोण आहे त्याला आणि तुम्हाला पण लाज वाटत नाही का सावित्रीबाईची मुलगी म्हणून घ्यायला. अरे आम्ही काय आमचं महात्मा फुलेंशी संबंध काय, आम्ही त्यांच्या जातीचे का पातीचे गवतीचे, पण आम्ही महात्मा फुल्यांना आमच्या बापापेक्षा श्रेष्ठ मानतो, बाबासाहेबांना आमच्या बापापेक्षा श्रेष्ठ मानतो. त्याचे कारण हे आमचे बाप आहेत, यांच्यामुळे आज आम्ही उभे आहोत. रुपालीताई मोठी चूक केली, मोठी चूक केली, एवढी मोठी चूक नाही करायची. आणि केली ना तर व्यक्तिगत पातळीवर निसरायची, केली ना व्यक्तिगत पातळीवरती निसरायची. तुम्ही जाहीरपणे जे सांगताय की त्यांना मी गुरु मानत होते, तर मी त्यांचा निषेध करतो आणि पुन्हा सांगतो की त्यांना मोठ्यात मोठी कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. गुन्हेगार असेल तर सगळ्यांना करा, पण रुपालीताईला जास्त करा, कारण त्या महात्मा फुलेंच्या बाजूला त्यांची नैतिक जबाबदारी जास्त होती. त्या आमच्या बहिणी आहेत म्हणून त्यांच्यावरती जास्त राग होतोय. तुम्हाला कसं नाही कळत आहे, वरच्या समाजातल्या एखाद्या माणसाने चूक केली मी समजू शकतो, पण तुम्ही कशी चूक करता. जाऊ दे, या सगळ्या भानगडीत अर्धा तास जास्त तास झाला, तुमची क्षमा मागतो. आणि पुन्हा एकदा संदीपला नवीन पुस्तकं लिहायला असं प्रोत्साहन मिळो. संदीप चांगल्या पद्धतीने लिहितो, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. कुठलाही ग्रंथ हातात घेतला तरी कळेल की तो उत्तम प्रकारचा लिहितो. आणि संदीपकडनं या आता अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्याही पद्धतीनं जरा अधिक वेळ देऊन आता काम करायला पाहिजे. आणि हे जे हे मध्यमवर्गीय वैचारिक वगैरे ज्या भानगडी आहेत ना, त्यात नको पडू. हा नुसता कालवा आणि चिवडा आहे, त्याच्यात काही नाही. बतावर बता बोलतील, त्याच्या पलीकडे काही हाताला लागत नाही. ह्याच्यात काय पडू नको. महात्मा फुलेंसारखे नाही, एक वाक्य सुद्धा फुल्यांचं अजूनही आपल्याला खोडून काढता येत नाही. असं लिहा की जे सामान्य माणसाला कळेल, तुकारामासारखं लिहा की जे सामान्य माणसाला कळेल. गेल्यानंतर सुद्धा अजूनही अभंग पाठ आहेत लोकांचे, इसको मराठी बोलते. याच्यासारखं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हा आपला आदर्श असला पाहिजे. हा नाही आदर्श असला पाहिजे की विनोबा किती छान मराठी लिहित होते. मला माहिती आहे ना, विनोबाची 7 पिढ्या जर ध्यानातच होत्या तर त्यांनी चांगलं लिहिले, यात कौतुक काय. मी चांगलं मराठी लिहिलं असेल तर मला म्हणा, तर माझ्या कुठल्या परंपरेत मराठी माणूस शिकलेलाच कोण नव्हतं, पण त्याच्या घरात मी पुस्तक लिहिलं. काय होतो, ज्ञानाची कशी परंपरा, अज्ञानाची रागाड परंपरा होती, ज्ञानाची नव्हती. पण ज्ञानाची परंपरा नसताना मी एक आवर्जून सांगतो, राष्ट्रसेवा दल ही माझी मातृभूमी मातृसंस्था आहे. आणि इथून आम्ही घडलो.
इथून आम्ही वाढलो, इथून आम्ही काय करायचं केलं. सेवा जर कधी आम्हाला आपलं बनत नाही, तुमचं कोण होतं. आम्ही ना दुनियाला सांगू की सेवा दलात आम्ही तयार झालो, पण सेवा जर कधी असं सांगत नाही लक्ष्मण माने सेवा दलात तयार झाला. भीती वाटते त्यांना, अशी भीती वाटते की जे आले असली पण माणसं सेवा दलात असतात. म्हणून ते कधी आम्हाला पदाधिकारी करणार नाही, ते आम्हाला त्या बोर्डात घेणार नाही. काय करायचं ते कारण तिकडे करत राहते. आम्ही फक्त शहराचं सैनिक आहे, सतरंजा उचला उचला आयुष्यभर करतो. 15 वर्ष 6 वर्ष फुलटायवर मला त्याचं कंपन नाही वाटत. हे धरायलाच पाहिजे, मी सैनिक बंद करतो मान्य व्हा, पण तुमच्या डोक्याला कवा तरी कलई करा की सेवादलांना जरा एवढी जरा अक्कल नका घ्या. ज्यांच्याकडे अक्कल नव्हती अशी माणसं सत्तेत गेली, आणि आपल्याकडे दर्जाने अक्कल असलेली माणसं आपण सगळे मागं राहिलो. आता तरी विचार करूया ना की का मागं राहिलो. आम्ही आमचं हेच चाललंय. त्याचा मध्ये भांडणं चालली होती, दोघांनाही सांगत होतो अरे एकत्र बसा, अरे एकत्र बसा. नाही ऐकलं, म्हणलं बरं तुम्ही एकत्र बसलात तर विजय तुमचाच होईल, शत्रू किती मोठा असू दे, असं भगवंतांनी सांगितलं, बुद्धांनी सांगितलेलं आहे. पुन्हा पुन्हा एकत्र बसा, तुमचा पराभव कुणी करू शकत नाही. पण तुम्ही एकत्रच बसला नाही तर तुमचा पराभव दुसऱ्याकडे करण्याची गरज नाही, तुम्हीच करा. शिवाजी सैनिक म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हा सारा बहुजन समाज, 18 पगड जाती या सगळ्या सेवा दलात आल्या पाहिजेत, त्या अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये आल्या पाहिजेत. ते तसे येत नसतील तर कार्यक्रम तसे चुकतायत, असा त्याचा अर्थ कार्यक्रम बदलले पाहिजेत. जय भीम.